नमस्कार, मी सेजल आणि स्वागत करते तुमचं आजच्या आपल्या यूट्यूब ब्लॉगमध्ये। तर कसे आहात तुम्ही? आशा करते की तुम्ही मस्त मजेत आणि हेल्दी असाल। तर मी आता तुम्हाला मागच्या बॅकग्राऊंडमधून कळत असेल, कारण का तुम्ही जर का माझ्या आधीपासून ब्लॉग बघत असाल तर आता कळत असेल की मी माझ्या माहेरी आली आहे। ॲक्च्युली माझ्या बहिणीचा बर्थडे आहे, माझ्या कझिनचा, माझ्या काकांच्या मुलीचा, तर त्यासाठी आलेली आहे। आणि ह्याचे आपले पुढचे ब्लॉग असतील ते सगळे लग्नाच्या संबंधातले असतील। तर आज आहे सवाष्णी पूजन। ॲक्च्युली मी पण तुम्हाला माझ्या ह्याच्यावरून कळलं असेल, मी पण सकाळी सकाळी इथे हळदी कुंकू वगैरे देऊन आलेली आहे ज्यांना सवाष्णी घालायचं आहे म्हणजे। तर तुम्ही 5, 7, 11 अशा घालू शकता। तर ॲक्च्युली आमचं खूप गडबडीमध्ये होतं आहे म्हणून मग आम्ही इथे 5 सवाष्णी घालणार आहोत। आणि श्रीधा आल्यापासून मला नुसती चिकटून बसले, जाते सगळ्यांकडे पण मला आता नुसती चिकटून बसले। तिला पहिले मी घेते, हँडल करते। अजून तिची अंघोळ नाही झाले, माझी अंघोळ झाले, घरातल्यांची सगळ्यांची अंघोळ झाले, सगळी गडबड चालू आहे। श्रीधाला पहिले अंघोळ घालते, श्रीधाला भरवलेला आहे। तर मी तिला आज आहे ना, मी तिला पहिल्यांदा इंट्रोड्यूस केलं राजगिरा आणि दुधात टाकून तिला पहिल्यांदा भरवलं, खाल्लं सुद्धा तिने चांगलं। आता तिला ते कितपत पचते ते नंतरच कळेल, पण आता तिला पहिले आंघोळ वगैरे घालते, बघू ती झोपेला आली तर झोपवते, आंघोळ वगैरे घालते आणि त्यानंतर पुढचं काय ते तुमच्यासोबत शेअर करते। सुहासिनी पूजन हे आपल्या हिंदू धर्मातील खूप जुनी प्रथा आहे आणि खूप पवित्र प्रथा देखील आहे। तर यामध्ये एका स्त्रीचा देवीच्या रूपामध्ये सन्मान केला जातो। तर सुहासिनी पूजनसाठी इथे आम्ही सामग्री घेतली होती, त्यामध्ये ओटीचं सामान, तांदूळ, नारळ, ब्लाऊज पीस, जर का तुमच्याकडे साड्या अवेलेबल असतील तर साड्या किंवा ब्लाऊज पीस, तसेच पान, सुपारी, दिवा आणि हळद कुंकू। हे पवित्र पूजन करायच्या आधी ज्या मुलीचं लग्न ठरलेलं आहे, जिचं लग्न आहे, तिने आधी सर्वप्रथम देवीची ओटी भरावी। तर इथे आम्ही आहे ना देवीला साडी, नारळ, पान, सुपारी, ओटीचं सामान आणि आम्ही लग्नपत्रिकासुद्धा ठेवली होती। इथे बाजूला नैवेद्यसुद्धा दाखवलेला होता। शक्यतो नैवेद्यामध्ये सगळीकडेच पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो, पण तुम्ही गोडाचा कुठलाही नैवेद्य करू शकता। तर इथे आम्ही पुरणपोळीचा नैवेद्य केलेला होता। इथे ना आमच्या इथे 7 सवासणी आम्ही घातलेल्या होत्या, कारण का ॲक्च्युली आधी घालायच्या होत्या 5 पण नंतर अवेलेबल झाल्या 7। तर अशा प्रकारे आम्ही 7 सवासणी आणि 1 भट म्हणजे 1 लहान मुलगा, तर असे आम्ही सुहासिनी पूजन केले। तर या पूजनामध्ये सर्वप्रथम ज्या सुहासिनी आलेल्या असतात त्यांना बसायला आसन द्यावे। त्यानंतर जिचे लग्न होणार आहे तिने एका ताटामध्ये किंवा ताम्हणामध्ये त्या सुहासिनींचे आधी पाय धुवावेत, पाय पुसून घ्यावेत, त्यांना हळदी कुंकू लावावे, तसेच सुहासिनींच्या कपाळावर सुद्धा हळदी कुंकू लावावे। सुहासिनी पूजन का करतात तर असं मानलं जातं की जी विवाहित स्त्री असते ती लक्ष्मीच्या रूपाप्रमाणे असते आणि ती जिथे पाऊल ठेवते तिकडे सौभाग्य, समृद्धी, शुभत्व अशा गोष्टी प्राप्त होतात। या पूजनामधून असा संकेत मिळतो की ज्या मुलीचे लग्न होणार आहे तिच्या संसारामध्ये सौभाग्य लाभो, सुसंस्कृती लाभो, सुसंस्कार लाभो आणि तसेच सुख, शांती आणि तिला दीर्घ आयुष्य लाभो। तसेच इथे आम्ही 7 सुहासिनी आणि हा एक आमचा छोटासा भट, असे आम्ही 7 सुहासिनी आणि 1 भटाची छानपैकी पूजा केली। आधी सर्व सुहासिनींचे हळद कुंकू लावून त्यांचे आगमन केले जाते आणि त्यानंतर त्यांना नैवेद्य दिला जातो। तर ह्याच्यामध्ये आम्ही केली होती पुरणपोळी। ॲक्च्युली पुरणपोळीचा जो नैवेद्य असतो ना तो इकडे आवर्जून दिला जातो, कारण का पुरणपोळी जशी गोड आणि भरभराटीची असते तसंच ह्यामध्ये एक उद्देश आहे की जी नववधू किंवा नववर असतील त्यांच्या आयुष्यसुद्धा असे गोड, भरभराटीचे, सुख, समृद्धीचे व्हावे, यामागचा एकच उद्देश त्या गोष्टीमध्ये असतो। कुठल्याही गोष्टीची आपण सुरुवात करताना गोडाने करतो, त्यामुळे इकडे सुद्धा आम्ही
पुरणपोळीचा नैवेद्य दिला होता सर्वांना। त्यानंतर सर्वांचे जेवण झाल्यानंतर इथे सर्व सुहासिनींची नारळ, ओटीचं सामान, सुपारी, पान आणि ब्लाऊज पीस देऊन ओटी भरण्यात आली। तर आपल्या संस्कृतीमध्ये प्रत्येक विधीमागे एक भावना आहे आणि प्रत्येक भावनेमध्ये एक आशीर्वाद आहे। अशा प्रकारे सुहासिनी पूजन सुद्धा एक आशीर्वाद, एक चांगली सुरुवात, एक समृद्धीचं प्रतीक म्हणून मानले जाते। आमच्या इथे सवाष्णी पूजन झालेलं आहे आणि आता लग्न घर आहे, त्यामुळे भरपूर कामं पेंडिंग आहेत, तर त्यामुळे मला आता ब्लॉग कंटिन्यू करता येणार नाही। आत्ताच्या ह्याच्यामध्ये एवढंसं छोटासा आपला ब्लॉग झालेला आहे, पण तो छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला कमेंट करून सांगा। तुम्ही जर का चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तर अशाच भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये। तर असंच कनेक्ट राहा आणि असंच प्रेम द्या चॅनलला। चलो बाय।